दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 118 तथा आग्रहे कानवला मागणे। राऊळ आधी औसाने अर्पण केलेले पेवणे आणि कानवल्यांची आरोगणा करायचे। नंतर आबाईसाने ताटात वाढलेल्या पदार्थांची आरोगणा करायचे, पण म्हाईंभटांना हे पटत नव्हते। म्हणून एके दिवशी म्हाईंभट औसाला म्हणाले, आऊ, गोसावियांची श्रीमंत सकुमार आरोगणा आणि तुम्ही पेवणे कानवला आणिता तो गोसावी आधी आरोगिताती। पाठी गोसावियांची आरोगणे प्रतिबंध होत असे। तुम्ही गोसावियांकारणे कानवला नाणावा, राऊळांची श्रीमंत सकुमार आरोगणा आहे। पण तुम्ही पेवणे आणि कानवला आणतात। राऊळ आधी तुमच्या पदार्थांची आरोगणा करतात, पण नंतर राऊळ स्वस्थित आरोगणा करत नाही। म्हणून तुम्ही राऊळांसाठी कानवले आणत जाऊ नका। औसाही रागात म्हणाल्या, हैरे तू वारितासी तरी आजीला गौनीन आणि रे देवे देवो दिधला तो तुम्ही हिरतीला की रे आता तू जाय रे। आता हा नाणी रे, तुम्ही मनाई करता तर आजपासून राऊळांसाठी पदार्थ नाही आणणार मी देवाने, स्वामी श्री चक्रधराने, मला देव, श्री गोविंद प्रभू दिला पण तुम्ही त्यांना माझ्यापासून हिरावला। आता नाही आणणार मी पदार्थ। नंतर राऊळांची तेल मालिश चालू होती, पण राऊळांचे लक्ष मठाच्या दाराकडे होते। दाराकडे अवलोकन करत राऊळ म्हणत होते, आवो मेली जाये जोगिणी ने म्हणे। काही वेळाने पुन्हा राऊळ म्हणाले, आवो मेली जाये जोगिणी कानवलान आणि कशी राऊळांचे तेल मालिश झाली। राऊळांचे स्नान झाले। राऊळांनी वस्त्र परिधान केले। नंतर राऊळांचे आरोगण स्थानी आसन झाले। राऊळाहाठी ताट वाढले, पण राऊळ आरोगणा करत नव्हते। आवो मेली जाये जोगिणी आजुळी ने म्हणे। राऊळ दाराकडे औसाची वाट बघत असे 3 वेळा म्हणाले। जेवता राऊळ आसनावर बसून होते। शेवटी आबाईसा भटोबासांना म्हणाल्या, नागदेया, गोसावी आवचेया पेवणेया कानवलेयावीण आरोगणान करीती। ह्यावर भटोबास म्हाईंभटांना म्हणाले, म्हाईंभटो, तुम्ही आववेते म्हणितले म्हणूनी ते रागे गेली असे। तरी तुम्ही जा औसाते बुझावणी घेऊनी या। म्हाईंभट औसाच्या घरी गेले आणि म्हणाले, आववे, पेवणे आणि कानवला घेऊनी चाला। गोसावी आरोगणान करीती औसा रागातच म्हणाल्या, है रे, आता काय बोलावितासी रे मीन ए रे माझिया चक्रस्वामीये बीजे केले म्हणूनी मी तुमचेया टोलेया वरीपडी झालीये। हा रे, आता का बोलावता? मी नाही ये। माझे चक्रस्वामी गेले म्हणून माझ्यावर तुमचे टोमणे ऐकून घेण्याची वेळ आली। असे म्हणून औसा राजमठात यायला तयार होईना। औसा ऐकेना म्हणून दुःख करत म्हाईंभट अंगणात औसाला विनंती करत साष्टांग दंडवत घालत म्हणाले, आववे, म्या तुते वारिले ते माझे अपराधा तुम्ही क्षेमा करावी। तुचिया कानवलेयावीण गोसावी आरोगणान करीती। म्हाईंभटांचे दुःख पाहून औसालाही वाईट वाटले। उठी उठी चाल रे म्हणून औसाने आपल्या पात्रात पेवणे आणि कानवले घेतले। आपल्या घराचे दार बंद करून कडी लावली आणि म्हाईंभटांबरोबर राजमठात आल्या। राऊळ औसाला पाहून प्रसन्न झाले। राऊळ म्हणाले, आवो मेली जाये जोगिणी आली म्हणे। औसा म्हणाल्या, जी जी, स्वामी जगन्नाथा आलिये जी। औसाने पेवणे कानवले राऊळांना दिले। राऊळ म्हणाले, अय्या माझा आता होय म्हणे। राऊळांनी नेहमीप्रमाणे आधी औसाने आणलेले पेवणे आणि कानवल्याची आरोगणा केली। नंतर आबाईसाने ताटात वाढलेल्या पदार्थांची आरोगणा केली। त्या दिवसापासून औसा दररोज राऊळांसाठी पेवणे आणि कानवले घेऊन यायच्या। असे 6 महिने राऊळांनी औसाच्या पदार्थांचा आग्रहाने आणि आवडीने स्वीकार केला। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।